सरकार म्हणजे काय आणि सरकारी व्यवस्था म्हणजे नेमकी कशी उभी राहिली? म्हणजे सिव्हिक सेन्स नावाचा जो प्रकार आपल्याकडे आहे, तो काय आहे ह्या लक्षात घ्या. तिथं लहानपणापासून हे शिकवले गेले, सार्वजनिक जागा ही सार्वजनिक जबाबदारी आहे. म्हणून आपल्याला असे आदर्श आपल्या आजूबाजूला निर्माण करायचे. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज आपलं 144वं सत्र आणि या 144व्या सत्रासाठी 225 लोक जे अगदी वेळेवर उपस्थित राहिले. जसं काल मी सांगितलं होतं की आपल्याला राजा बनायचं आहे, स्वयंशिस्तीत जायचं आहे का आपल्याला या ठिकाणी कोणीतरी हंटर घेऊन मागे लागल्यानंतरच काम करणारे गुलाम बनायचं आहे. तर तुम्ही 231 जण असे आहात की ज्यांना कुठेतरी या ठिकाणी स्वतःचं लाईफ स्वतःच्या नियम आणि अटीनुसार जगण्याची इच्छा आहे आणि ते सगळेजण तुम्ही या ठिकाणी आता उपस्थित आहात. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि अभिनंदन, स्वागत तुमच्या. तर उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा विषय आपला मित्रांनो आहे समाज नेतृत्व आणि राष्ट्र उभारणी मधला महत्वाचा भाग, सार्वजनिक मालमत्तेची निगा आणि आपले कर्तव्य. आता हा विषय तसा आपल्याला बऱ्यापैकी म्हणणार सर सार्वजनिक आहे, सरकारी आहे लक्षात, आणि त्याची निगा राखण्याचं काम सरकारचं आहे, आपली काय त्याची काळजी घेण्याचं कारण नाही असं आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो लक्षात. पण जे काय आतापर्यंत आपण मानसिकता, उद्योजकता, व्यावसायिकता, आर्थिक तंत्रज्ञान किंवा या ठिकाणी तंत्रज्ञान आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. पण आजचा जो विषय आहे तो महत्वाचा आहे की हे सगळं केल्यानंतर तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्या समाजाप्रती आपली असणारी बांधिलकी हा एक महत्वाचा विषय आहे लक्षात त्याच्यामध्ये. आणि त्याच्याविषयी आपण या ठिकाणी थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. काय प्रकार आहे हा नेमका सामाजिक बांधिलकी म्हणजे आणि कशा पद्धतीनं आपण ती जपली पाहिजे असं वाटतं. आता काही प्रश्न आहेत लक्षात घ्या की तुम्ही कुठेतरी गडकिल्ल्यांवर फिरायला गेला असेल आणि तिथं एखादा मेसेज बघितला असेल की प्रिया लव सागर किंवा असे काहीतरी मेसेज काढलेले असतात, गडकिल्ल्यांवर चुन्याला लिहिलेलं असतं, का तिथं खोदलेलं असतं, झाडांवर कोरलेलं असतं, हे बघितलेलं असतं. बसच्या सीट मधला स्पंज काढून घरी घेऊन जायचा किंवा रेल्वेमध्ये प्रवास करत असताना तिथं या ठिकाणी कंपास मधलं जे असतं त्यांनी कलर करायचा, तिथं नावं लिहायची, असे प्रकार आपण केले. रेल्वे स्टेशनवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायचा, बस स्टेशनवर कचरा टाकायचा किंवा या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असतात ते तर तुम्ही बघितलं आपण कसे वापरतो सगळे त्याच्या पद्धतीनं. सरकारी भिंतीवर काहीतरी लिहायचं. काही लोक आहेत की ज्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांचं जे धूम्रपान असतात त्याची या ठिकाणी पान खाऊन थुकणं, गुटखा खाऊन थुकणं, त्यांनी ते घाण केली, हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं लक्षात घ्या. आणि यात आता तुम्ही दोन ठिकाणी आहात. एक तर तुम्ही तसं काहीतरी केलेलं आहे का, आणि जर नसेल तर तुम्ही कोणाला तर करतेलं बघितलं आहे का, आणि करतेलं बघून तुम्ही शांत राहिला आहात. आणि असं जर असेल तर थोडंसं आज आपल्याला विचार करणं गरजेचं आहे लक्षात. त्याच्यामध्ये भारतात साधारणतः 10,000 कोटीपेक्षा जास्त सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान दरवर्षी हे वेगवेगळ्या कारणांना होत असतं लक्षात. हे कुठून येतं? सरकार म्हणजे काय आणि सरकारी व्यवस्था म्हणजे नेमकी कशी उभी राहिली? सरकार नावाची कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही हे लक्षात घ्या. सरकार हे आपण निर्माण केलेली एक व्यवस्था आहे आपल्या सुविधेसाठी. म्हणजे महात्मा गांधी एका ठिकाणी म्हणतात की पृथ्वीकडे सगळ्यांच्या गरजा भागवण्याची क्षमता आहे, पण एका व्यक्तीची देखील लालसा, हव्यास भागवण्याची क्षमता नाही. म्हणजे काय? कारण तो हव्यास थांबत नाही, तो निश्चित या ठिकाणी सातत्यानं वाढत असतो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. मग आता आपण कोणकोणत्या सार्वजनिक मालमत्तांच्या बाबतीमध्ये विचार करणं गरजेचं आहे आणि ह्या कशा उभ्या राहिल्यात? ह्या करदात्यांच्या पैशामधून उभे राहतात. मग आता तुम्ही म्हणाल चला बरं झालं आम्ही काही टॅक्स भरतच नाही. इन्कम टॅक्स भरणं म्हणजेच कर भरणं असं होत नाही मित्रांनो. तुम्ही विकत घेतलेल्या मोबाईलवर तुम्ही 18% जीएसटी भरलेले आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जातात त्यावेळेला तुम्हाला 5% ते 15% जीएसटी भरलेली आहे लक्षात घ्या. तुम्ही चित्रपट बघायला जातात त्यावेळेला तुम्ही हेवी रेट भरलेले आहे. तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करता त्यावेळेला तुम्ही टॅक्स पे केलेला आहे. म्हणजे इन्कम टॅक्स पेअर म्हणजेच टॅक्स पेअर असं नाही, हे लक्षात घ्या. या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून देखील तुम्ही टॅक्स भरलेला आहे. आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत, मग वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे, त्यानंतर या ठिकाणी महामार्ग आहेत, पूल आहेत, रेल्वे स्टेशन आहेत, गाड्या आहेत, बस स्टेशन आहेत, विमानतळ आहेत, मेट्रो आहेत, शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारी शाळा आपण शिकतो ती कॉलेजेस, विद्यापीठ, ग्रंथालय, आरोग्य सुविधामध्ये शासकीय रुग्णालय आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, रुग्णवाहिका आहेत आपल्याकडे असणाऱ्या, नगरपालिकेची इमारत असेल, महानगरपालिकेची इमारत, ग्रामपंचायत, न्यायालय, पोलीस स्टेशन, सार्वजनिक ठिकाणं अजून कोणती ऍक्सेसेबल असणारी वेगवेगळी बागा आहेत, उद्यानं आहेत,
पर्यटन स्थळं आहेत, क्रीडा मैदानं आहेत त्याच्यामध्ये, किंवा संग्रहालय जे आहेत या ठिकाणी ते असू शकतात. पाणी पुरवठ्यासारखी सुविधा आहे, वीज पुरवठ्यासारखी सुविधा आहे, स्ट्रीट लाईट आहे, सिवरेज सिस्टम आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर सांस्कृतिक वारसा असणारी ऐतिहासिक काही ठिकाणे असतात, किल्ले असतात, मंदिरं असतात, वारसा असतात. कालच या ठिकाणी न्यूज बघितली की शिवरायांच्या काळातली एका ठिकाणी 300 किलोची तोफ जी आहे ती एमपी मधनं गायब झाली. आलं लक्षात? जे कोट्यावधी रुपये त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंमत असणारी, पण 300 किलोची तोफ सार्वजनिक नजरेमधनं गायब कशी होऊ शकते? मग एवढी आपली अनास्था आहे का ऐतिहासिक गोष्टींच्या बाबतीमध्ये? आता हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की सार्वजनिक मालमत्ता असं म्हणत असताना पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या, सार्वजनिक म्हणजे आपली, हा विश्वास निर्माण झाला आहे. आपल्या सुविधेसाठी आपल्यासारख्या अनेक टॅक्सपेअरच्या माध्यमातून निर्माण केलेली ती यंत्रणा आहे. आणि मग त्याच्यावर ज्या वेळेला या ठिकाणी प्रश्न येतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी ती जपण्या अधिकार सांगायला सगळेच जातो. IAS अधिकारी आमचे गुलाम आहेत, IPS अधिकारी आमचे गुलाम आहेत, आमचे नोकर आहेत, त्याने आम्हाला उत्तर दिलं पाहिजे, हे अधिकार सांगायला आपण जागे होतो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. पण हे जे कर्तव्य आपली आहे ती कर्तव्य आपण सोयीस्करित्या विसरतो, हे लक्षात घ्या. विनोदाचा भाग म्हणून सांगितलं जातं लक्षात त्याच्या बाबतीत ना, की जपान, अमेरिका आणि इंडिया या ठिकाणी एक मशीनचं संशोधन झालं आणि जपाननं ते मशीन लावलं, चोर पकडण्याचं मशीन. आणि जपानमध्ये या ठिकाणी एक चोर या ठिकाणी त्यांनी साधारणतः या ठिकाणी 2 तासामध्ये चोर पकडला, सार्वजनिक ठिकाणचा झोपतात. ते मशीन अमेरिकेमध्ये लावलं. अमेरिकेमध्ये लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी त्यांनी तो चोर पकडला. ते मशीन भारतात लावलं, पुढच्या 20 मिनिटांमध्ये ते मशीन चोरीला गेलं. आता हे ज्या वेळेला विनोदानं सांगितलं जातं, हसायला बरं वाटतं त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. पण का असं करावं लागतं? म्हणजे सिव्हिक सेन्स नावाचा जो प्रकार आपल्याकडे आहे तो काय आहे ह्या लक्षात घ्या. म्हणजे बँकेमध्ये पेन बांधून ठेवावा लागतो, रेल्वेमध्ये या ठिकाणी टॉयलेटसाठी बकेट असणार ते बकेट साखळीला बांधून ठेवावं लागतं, पाण्याची सोय जिथं मोफत केलेली असते तिथं या ठिकाणी तुम्हाला काय बांधावं लागतं, पाण्याचे ग्लास जे आहेत त्याच्यावर ते बांधून ठेवावे लागतात. ही व्यवस्था का होते? म्हणजे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेंडिंग न्यूजपेपर स्टॉल परदेशामध्ये बघायला मिळतात. तिथं स्टॉल लावलेलं असतं, कुणीच असत नाही, लोकांनी यायचं, पैसे द्यायचं, सुट्टे ठेवायचे, पेपर घ्यायचं, निघून जायचं. ही यंत्रणा भारतात चालेल का? लक्षात. मग हे काय नेमकं घडतंय तर आपले या ठिकाणी एक म्हणजे सार्वजनिक कॅरेक्टर ज्याला म्हणतो आपण, त्याला नेशन बिल्डिंग मधला महत्वाचा भाग तो छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे मी वारंवार या ठिकाणी आता सांगायला सुरुवात केली त्याच्या बाबतीतनं की आपल्याकडं तुम्ही कार्यक्रमाला एखादा आला तर कुठं बसता? दरवाजाच्या शेजारी, म्हणजे लवकर उठून जाता येईल, लक्षात घ्या. आणि मग अशा ठिकाणी बसता की नंतर येणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला ओलांडून जावं लागतं, तो डिस्टर्ब करतो, असं बसू शकत नाही का आपण, की आल्यानंतर आपण आतल्या बाजूला बसावं म्हणजे नंतर येणारा व्यक्ती सहज बसू शकेल. ही गोष्ट होण्यासारखी आहे, पण त्याच्यावर आपण विचार करत नाही, लक्षात घ्या. आज आपल्याला हेच लायब्ररीमध्ये एक अटेंडंट असा लागतो की जो सांगायला की लायब्ररीत अभ्यास करतायत, तुम्ही दंगा करू नका. लायब्ररीमध्ये किंवा कॉलेजमध्ये असे व्यक्ती सांगायला लागते की सार्वजनिक, अरे इथं बोलू नका, इथं मोबाईलवर बोलायचं नाही कारण बाकीच्यांना डिस्टर्ब होते, तर शांत बसायची जागा आहे. मग या सर्व ज्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी असणाऱ्या, त्यातलाच एक महत्वाचा भाग आहे की सार्वजनिक मालमत्ता ही वापरायची कशी. म्हणजे त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरचं नाव लिहिलं म्हणजे ती कॉन्ट्रॅक्टरची मालमत्ता नाही, की यांच्या निधीतून, म्हणजे त्यांनी काही निधी घरात आणत नाही. आपल्याकडे त्या आमदार आणि खासदारांची नावं लिहायची एक पद्धत आहे. म्हणजे यांच्या खासदार निधीतून हा रस्ता केला, त्यांच्या खासदार निधीतून रस्ता केला, म्हणजे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर त्यांना तो अधिकार मिळाला आणि त्या अधिकारांतर्गत तुमचं काम करण्यासाठी त्यांना मिळालेल्या निधीतून तो रस्ता केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरने रस्ता केला. पण तो वापरायचा तुम्हाला आहे, तो जपायचा तुम्हाला आहे. ज्या वेळेला तुम्ही हे बघता की रस्ता करणारी व्यक्ती रस्ता करत जात असते आणि पाठीमागचे लोक या ठिकाणी त्याचं डांबर आणि हे काढून घरी घेऊन जात असतात, खडी काढून घरी घेऊन जात असतात, लक्षात त्याच्या बाबतीत. किंवा केलेल्या रस्त्यावरनं कोणतरी अजून रस्ता सुकायचा असतो पण गाडी घेऊन जातो. या गोष्टी काय आहेत? म्हणजे जी सुविधा तुमच्यासाठी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष वापरण्यासाठी तयार केलेली आहे, ती सुविधा आपल्याच काही चुकांमुळे अशा पद्धतीनं लगेचच डिस्ट्रॉय होताना बघते आपल्या लक्षात. माशेलकर सर एक किस्सा सांगतात लक्षात त्याच्यामध्ये. ते परदेशामध्ये फिरत असताना त्यांनी बघितलं की जपानमधनं जात असतात, लक्षात घ्या, की एका शीटचं कव्हर फाटलेलं आहे, काय लक्षात. आणि त्यांनी केला तसाच प्रवास. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते त्याच रूटनं जात होते. तर त्यांनी बघितलं की पहिल्या दिवशी त्यांच्या शेजारी जो बसलेला व्यक्ती होता त्याने ते बघितलेलं होतं शीट कव्हर फाटलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यावेळेला त्याच सेम वेळेला ते प्रवासाला सुरुवात केली आणि त्यावेळेला त्या व्यक्तीनं घरातून सुविधा घेऊन आला होता आणि त्यांनी ती शीट काय केली,
शिवून टाकली आणि तो पुढे गेला. आता हे काय त्याच्यावर काय त्याला बक्षीस मिळणार होतं का? नाही. पण त्यालाही माहित होतं की हे जर आता शिवलं नाही तर ती शीट खराब होऊन जाईल आणि माझ्यासारखे अनेक लोक याच्यावर प्रवास करणार आहे, त्यांची गैरसोय होणार आहे. हा विचार येतो का आपल्याकडे? तर दुरुस्त करायचं राहू दे, पण ते बिघडणार नाही याची काळजी जरी घेतली तरी भरपूर होणार आहे. हे कॅरेक्टर बिल्डिंग मित्रांनो, करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून तुम्ही स्वतःसाठी करा. इतरांच्यासाठी आपण नंतर करू. फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या कॉलेजमधल्या मुलांच्या मध्ये स्वतः आपण करिअर संस्थेचे पदाधिकारी म्हणून जर ठरवलं की मला या ठिकाणी या पद्धतीनं सार्वजनिक मालमत्तेची काळजी देखील घ्यायची, कारण ती माझी आहे. हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला कुठेतरी या ठिकाणी हे फुकट तयार होतं असं वाटतं का आपल्याला? हे फुकट अजिबात तयार होत नाही, कारण त्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं. कोणी ना कोणीतरी त्यासाठी टॅक्स भरलेले आहेत आणि त्या माध्यमातून, म्हणजे टॅक्स कुठल्या पद्धतीचे, वस्तू खरेदी करता जीएसटी भरलेला असतो, पगार मिळवतो त्यावेळेला इन्कम टॅक्स भरलेला असतो, घर खरेदी करता तेव्हा स्टॅम्प ड्युटी भरलेली असते, पेट्रोल भरता त्यावेळेला उत्पादन शुल्क भरलेलं असतं, वीज बिल भरता त्यावेळेला त्यात सेवा कर भरलेला असतो. कोणत्याही पद्धतीचे ट्रान्झॅक्शनल टॅक्स ज्याला म्हणतात, लक्षात घ्या, हे तुम्ही पे करत असताच. हे लक्षात घ्या. म्हणजे मध्यंतरी या ठिकाणी आता मला त्याची सत्यता माहित नाही त्याच्यामध्ये, पण स्मशानभूमीमध्ये व्यक्तीचं दहन ज्या वेळेला होतं त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवर देखील टॅक्स भरला जातो. हे लक्षात ठेवायचं. आणि मग अशा जर करता आपणच निर्माण केलेल्या पैशातून ज्या यंत्रणा तयार होत आहेत त्याचा म्हणजे एक साधारणतः अंदाज घ्या. त्याच्यामध्ये 1 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग जर बांधायचा असेल तर 15 ते 30 कोटी रुपये खर्च येतो. हे अंदाजित आकडे आहेत, फुगवलेले आकडे आणि ऍक्च्युअली ते वेगळं असू शकतं, लक्षात घ्या. एक रेल्वे स्टेशन साधारणतः 500 ते 5,000 कोटीपर्यंत बांधलं जातं. सरकारी दवाखाना 200 ते 1,000 कोटीपर्यंत बांधला जातो. मेट्रोचा प्रकल्प 15,000 ते 50,000 कोटीपर्यंत बांधला जातो. समृद्धीसारखा महामार्ग तयार होतो, शक्तीपीठासारखा महामार्ग तयार होतोय. लक्ष त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाची ज्या वेळेला या ठिकाणी निर्मिती करण्यासाठीची लागत असते त्यावेळेला हा पैसा येतो कुठून? तर हा पैसा सगळ्यात महत्वाचं की तुम्ही खरेदी केलेल्या वस्तू, तुम्ही वापरलेल्या सेवा, त्यावर दिलेला टॅक्स आणि तुम्ही जे उत्पन्न मिळवलेलं आहे त्या उत्पन्नावर भरलेल्या टॅक्स मधनं येत असतो, लक्षात घ्या. आणि मग हे जर येत असेल तर साधी गोष्ट आहे की तुम्ही आवाज उठवला पाहिजे. तुमच्या समोर कुणीतरी ते खराब करतंय तर आवाज उठवला पाहिजे. तुम्ही स्वतः खराब नाही केलं पाहिजे आणि ते म्हणजे साधा एक सेन्स जर आपण पाळला की तुम्ही जे सार्वजनिक टॉयलेट्स वापरताय ते आपण अशा पद्धतीने वापरायचे आहेत की आपल्या नंतर येणाऱ्याला ते वापरायला योग्य राहिले पाहिजे. म्हणजे पाण्याचा योग्य वापर करणं ही साधी गोष्ट आहे. हे न करता आपण काय करतो की सार्वजनिक शौचालय अजिबात चांगले नसतात, एकदम खराब असतात. खराब कुठून होतं? कचरा टाकण्यासाठी, लक्षात घ्या, वेगवेगळ्या ठिकाणी कंटेनर लावलेले असतात. तुम्हाला जवळ न जाता लांबून कचरा टाकायच्या नादामध्ये तो आत न पडता पहिली कुणाची तरी कचऱ्याची बॅग त्या कंटेनरच्या बाहेर पडते. मग दुसरा जो येतो तो जवळ जायचा प्रयत्नच करत नाही, लांबूनच टाकतो. म्हणजे आत कंटेनर अर्धा रिकामा राहतो आणि बाहेर सगळे कचरा टाकत टाकत बाजूला सगळं भरलेलं असतं. हे ज्या वेळेला तुम्ही जाता येता बघता त्यावेळेला या ठिकाणी तिथनं जायला असं भारी वाटतं का, अरे वा कसला मस्त कचऱ्याचा वास यायला, असं म्हणतो का आपण? हा त्रासदायक विषय आपल्यासाठी, लक्षात घ्या. म्हणजे आपल्या गल्लीत, आपल्या घरी, आपल्याकडे आपले मित्रमैत्रिणी येत असतील त्यावेळेला आपल्या भागामधली स्वच्छता आपल्याला दाखवायला आवडली पाहिजे. माझ्या कॉलेजमध्ये हे इतकं स्वच्छ हे दाखवता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. पण ह्या सार्वजनिक व्यवस्था तसं न करता आपण काय ऑब्झर्व करतो, लक्षात घ्या. रेल्वेच्या बसमधल्या सीट फाडणं, काचा फोडणं, शौचालयाची तोडफोड करणं, पान खाऊन या ठिकाणी घाण करणं, भिंतीवर लिहिणं. म्हणजे गेल्या वर्षीच्या बारामतीच्या अधिवेशनामध्ये त्या पब्लिक तिथल्या असणाऱ्या स्वच्छतागृहामध्ये या ठिकाणी तोडफोड केली मुलांनी. आता टॉयलेटमध्ये तर आपण या ठिकाणी सीसीटीव्ही लावू शकत नाही, पण ते चेहरे आयडेंटिफाय झाले बाहेरून येत असताना, जात असताना, लक्षात त्याच्यावर तिथनं. आता त्याच्यावर कारवाई केली असती म्हणजे कॉलेजचं नाव बदनाम झालं असतं, त्या ज्या कॉलेजची ती मुलं होती त्याच्यामध्ये. पण मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही जे सुशिक्षित आहात, तुम्ही जे करिअर संसदेचे पदाधिकारी आहात, तुम्ही तुमच्या राज्यस्तरीय विशेष अधिवेशनासाठी येताय, तुमच्यासाठी इतकी सुंदर व्यवस्था आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे म्हटल्यानंतर ते जपणं आपलं काम नाही आहे का? आणि ते जर तुम्ही जपलं नाही तर पुढच्या वेळच्या मुलांना त्याची सोय मिळणार नाही. आणि मग म्हणून लक्षात घ्या की चांगल्या सुविधा जर आपल्याला आपल्या आजूबाजूला निर्माण करायच्या असतील तर निर्माण झालेल्या सुविधा जपण्याचं देखील आपण या ठिकाणी काम करायला पाहिजे, लक्षात त्याच्याबद्दल. आणि मग या ठिकाणी लक्षात घ्या, हे जसं बसच्या बाबतीत बघितलं तसं सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, झाडं तोडणे, त्याचे या ठिकाणी झाडाची पानं तोडून टाकणे, फुलं ओरबडणे जाता आता, लक्षात त्याच्या बाबतीतनं. म्हणजे चांगलं उमललेलं फुल आहे ते पाहिजे तुम्ही तोडून घेतलं तर समजतं, पण सगळ्या कळ्या वगैरे तोडायच्या आणि टाकून द्यायच्या, हे काय लॉजिक आहे आपलं?
स्ट्रीट लाईट फोडल्या जातात, हे लक्षात त्याच्यावर येत नाही. सार्वजनिक शौचालय वापरण्या न योग्य न जागेत अशा पद्धतीने ठेवलं जातं. ऐतिहासिक वस्तूंवर मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं राहुल लव्ज प्रियासारखी नावं लिहिणं, भिंतीवर स्प्रे पेंटिंग करणं, शिल्पांना धक्का लावणं, कचरा टाकणं लक्षात घ्या. आंदोलनाच्या नावाखाली ज्यावेळेला बस जाळली जाते, टायर जाळले जातात, रेल्वे रूळ उकडले जातात लक्षात घ्या, सरकारी वाहनं फोडली जातात, दुकानं फोडली जातात. हे कोण भरतं? हा विचार आपल्या आता तुम्ही म्हणा सर आम्ही कुठे त्याच्यात असतोय, पण आम्ही नसलो तरी आपण ते उघड्या डोळ्यांनी बघत असतो मित्रांनो, लक्षात घ्या. तर तो अवेअरनेस थोडासा क्रिएट होणं गरजेचं आहे. जगातलं 7वं आश्चर्य ताजमहल आपल्याकडे आहे, लक्षात घ्या. तर दुर्दैवानं ताजमहलच्या तिथं देखील आपण कुठली तरी आपली ग्राफिटिक बघायला मिळतात, लक्षात घ्या. ताजमहलवर नाव लिहून आलो म्हणण्यासारखं त्याच्यावरती. अजिंठा वेरूळ सारखा वारसा महाराष्ट्रामध्ये आहे, 2000 वर्षापूर्वीचा वारसा. तिथं बऱ्याच ठिकाणी डॅमेज आपल्याला बघायला मिळतात. साधारणतः 2016चा जर आकडेवारी बघितली तर आंदोलनामध्ये सार्वजनिक 800 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता हे 800 कोटी रुपये वेगवेगळ्या कामासाठी वापरले जाऊ शकले असते. म्हणजे हे तुमच्या शाळेसाठी, रुग्णालयासाठी, गावातल्या रस्त्यासाठी वापरता आले असते, पण ते दुरुस्तीसाठी वापरता आले. आता न्यायालयाची कठोर टिप्पणी काय, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करेल त्याच्याकडून तेवढ्या रकमेची वसुली करा, असे आदेश आहेत. पण आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती ते करू शकत नाही, कारण का आंदोलकांच्यावर कारवाई केली तर मग ती परत सेटलमेंट असते, आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल करू नका पुन्हा आंदोलनं होतात. लक्षात मालमत्ता वसूल कसं करतात बघू. म्हणजे हे एक झुंडशाहीच्या जोरावर म्हणू आपण त्याच्यामध्ये, किंवा मेजॉरिटीच्या जोरावर आपण या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या लॉसचं समर्थन कसं काय करू शकतो, हा गांभीर्यानं आपण थोडासा सर्वांनी विचार करण्याचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आपण या ठिकाणी आता याच्यात तरतूद आहे कायदेशीर काय, 1984चा कायदा आहे जो 5 वर्षाची तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. आता काही जपान सारखं शहर घेऊ आपण स्टँडर्ड उदाहरण लक्षात घ्या. तर सार्वजनिक स्वच्छतेचं उत्तम उदाहरण म्हणजे जपान आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणीही कचरा टाकत नाही. अगदी फिफा विश्वचषक नंतर जपान प्रेक्षक स्वतःचं स्टेडियम स्वच्छ करून बाहेर जातात. लाखो लोक जिथे उपस्थित असतात ते मॅच संपल्यानंतर बाहेर जाताना स्टेडियम स्वच्छ करून बाहेर जातात, लक्षात घ्या. कारण तिथं लहानपणापासून हे शिकवले गेले, सार्वजनिक जागा ही सार्वजनिक जबाबदारी आहे. म्हणजे अगदी आत्ताचं अभिजित दिपकेंचं चाललेलं आंदोलनाच्या बाबतीमध्ये देखील काही मीडियामधनं आलं जरी असलं तरी लोकांनी काय काम केलं, विद्यार्थ्यांनी तिथल्या की शक्यतो जात असताना तो कचरा गोळा करण्याचं काम केलं. कचरा गोळा करणारे लोक दाखवले नाहीत, पण काही ठिकाणी कचरा पडला होता ते तसंच टाकून दिले वगैरे असले सगळे. तो पॉलिटिकल हे किंवा तो आंदोलनाची स्ट्रॅटेजीचा भाग हा वेगळा राहतो त्याच्यामध्ये. पण सार्वजनिक ठिकाणी या गोष्टी पाळणं शक्य आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे, लक्षात घ्या. सिंगापूर सारखं शहर, रस्त्यावर चिंगम टाकलं तर 60,000 रुपये दंड आहे. सार्वजनिक ठिकाणी जर थुकलात तुम्ही तर 30,000 रुपये दंड आहे, आणि कचरा टाकला तर 60,000 रुपयाचा दंड आहे, लक्षात घ्या. त्याचा परिणाम असा आहे, लक्षात घ्या, की जगातलं सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून त्याचं या ठिकाणी नाव नोंदवलं जाते. स्वित्झर्लंड रेल्वेचा उदाहरण घ्या, लक्षात घ्या. स्विस रेल्वे 100 वर्षाहून जुनी आहे, पण अगदी आजही नवीन वाटते, कारण तिथले नागरिक त्याची काळजी घेतात. इंदोर सारखं शहर सलग 7 वर्ष भारतातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणून नागरिकांच्या सहभागामुळे शक्य झालेलं आहे. आपल्याकडचे उदाहरण आहेत. म्हैसूर सारखं हे देशातलं सर्वात 2 नंबरचं शहर आहे, सार्वजनिक शिस्तीचं शहर तयार झालेलं आहे, लक्षात घ्या. सिक्कीम सारखं भारतातलं पहिलं सेंद्रिय राज्य म्हणजे प्लास्टिक मुक्त राज्य त्यांनी बनवण्यामध्ये यशस्वी झाले, लक्षात. महाराष्ट्रात पानशेत कोकण गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छता राखलेली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला असे आदर्श आपल्या आजूबाजूला निर्माण करायचे. म्हणजे माझं कॉलेज हे महाराष्ट्रात सगळ्यात स्वच्छ कॉलेज होऊ शकतं का? माझ्या घरची लायब्ररी, माझ्या गावातली लायब्ररी एक अत्यंत सुंदर लायब्ररी असू शकते का? माझी सार्वजनिक व्यवस्था जी आहे ती चांगली राहण्यासाठी, अरे ज्या एसटीनं बसने तुम्ही प्रवास करत असता, काही मुलांची मी बघितलं त्याच्यामध्ये, लक्षात घ्या, की जनता गाडी किंवा या सिटी बसेस ज्या चालत असतात त्याच्यावरती ती इतकी सुंदर गाडी राखलेली असते, त्या गाडीला थोडंफार सजवले असतं का, दररोज याच गाडीतनं जात असतो, करत असतो, त्याची एक अटॅचमेंट तयार झालेली असते, ते मेंटेन करण्याचा एक भाग असतो. आणि काही ठिकाणी इतकं कर्मदरिद्रीपणा बघायला मिळतो त्याच्यामध्ये. प्रत्येक शीटवर गावातल्या एखाद्या मुलीचं नाव लिहिलं असतं, तिचं नाव खराब केलं असतं, आपलं नाव खराब केलं असतं, सार्वजनिक प्रॉपर्टी खराब केलेली असते. तर हे कुठेतरी आपल्याला मित्रांनो टाळता येऊ शकतं, लक्षात घ्या. त्यासाठी 10 बेसिक कर्तव्य आपली आहेत, ती समजून घ्यायची. कचरा पेटी दिसत नाही तो पण कचरा टाकायचा. ठेवून घ्या ना, तुमच्या चॉकलेटचा कागद तुमच्या खिशामध्ये राहतो, तुम्हीच खाल्लेला चॉकलेटचा कागद आहे, तो काय त्रास देत नाही.
ज्या वेळेला उतराल त्यावेळेला टाकून द्या त्याच्यामध्ये. गाडीतनं टू व्हीलरनं जाता जाता प्लास्टिकची बाटली फेकणं, पाठीमागच्याला लागणार आहे, त्याला काहीतरी होणार आहे लक्षात घ्या, त्याची या ठिकाणी थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे लक्षात घ्या. त्यामुळे एखादी पिशवी स्वतःसोबत ठेवा. म्हणजे DS कुलकर्णींचं जे DSKचं टोयोटाचं शोरूम होतं त्यावेळेला ते गाड्या विकायचे, त्यावेळेला त्या गाडीसोबत छोटंसं डस्टबिन द्यायचे. त्यासाठी ते एक संस्कार तुमच्यामध्ये द्यावेत की हे डस्टबिन आहे, गाडीतला कचरा त्याच्यात ठेवा आणि गाडी ज्या वेळेला थांबेल त्यावेळेला तुम्ही ते दुसऱ्या डस्टबिनमध्ये शिफ्ट करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. वर्गात प्रत्येक ठिकाणी डस्टबिन आहेत का नाही आहेत, करा संकल्प तुम्ही त्याच्यामध्ये. कॉलेजमध्ये या ठिकाणी सगळेजण एकत्र करिअर संसदेचे विद्यार्थी 50 वर्ग आहेत, 20 वर्ग आहेत, 30 वर्ग आहेत, त्याच्यामध्ये 10 जणांनी ठरवा की गावातल्या मोठ्या लोकांना भेटू, स्पॉन्सरशिप गोळा करू आणि प्रत्येक वर्गामध्ये डस्टबिन ठेवू, डस्टबिनमध्ये कचरा जमा होईल आणि मग ते शिपाई पुढचं काम करतील त्याच्यामध्ये. वर्गात ठेवणं शक्य नसेल तर प्रत्येक वरांड्यात फ्लोअरवर तरी ठेवता येतील का, असं प्रयत्न कॉलेजनेच सगळं केलं पाहिजे असं नाही ना मित्रांनो. बरं, हा सुरुवात ज्या वेळेला तुम्ही कराल लक्षात घ्या काय होईल की तुम्ही डस्टबिन आणलेले कदाचित मोडून जातील, हरवून जातील त्याच्यामध्ये, पण तुमच्या येणाऱ्या ज्युनियरना हे लक्षात येईल की डस्टबिन माझ्या सिनियरनी ही मेंटेन केलेलं आहे, मला मेंटेन करावं लागणार आहे. साधी गोष्ट आहे पण बदल त्याचा मोठा होऊ शकतो लक्षात घ्या. रस्त्यावर थुंकू नका, त्याचे पण आता ते कमी झालं कशामुळे, कोविडमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना लक्षात आलं की ते किती घातक आहे ते लक्षात. तो प्रमाण या ठिकाणी समजलेला आहे. म्हणजे पान, तंबाखू सार्वजनिक ठिकाणी, कोपरे लक्षात खराब करणं, म्हणजे दुर्दैवानं आपल्याला काय करावं लागतं की एखादी सार्वजनिक भिंत, जिन्याचा कोपरा स्वच्छ राहायला पाहिजे म्हणून तिथं या ठिकाणी देवदेवतांचे फोटो चिकटवले जातात. बाबा हे आहे म्हणून तर तुम्ही थुकणार नाही. हे किती वाईट आहे मित्रांनो. असं का करावं असं वाटतंय. हे करायलाच लागू नये अशी व्यवस्था, अशी सार्वजनिक नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग जे आहे त्याच्यामध्ये एक भाग महत्वाचा आपला महाराष्ट्र, आपलं कॉलेज आणि आपली करिअर संसद करू शकते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. म्हणून कलेक्टर ऑफिसला ज्या वेळेला जाल त्यावेळेला बघितलं तर साहेबांना बोलून सगळं झालं की येता सर हे असं झालंय, ह्याला आम्ही काय मदत करू शकतो का सार्वजनिक व्यवस्थेसाठी, तुम्ही आमच्या सोबत जर कलेक्टर ऑफिस येत असेल तर आपण मोहीम राबवायची का, असं काय, असे काही विचार तिथे गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊ शकतात. साधी गोष्ट आहे लक्षात घ्या की वाहनांचा वापर करत असताना बसमध्ये, रेल्वेमध्ये समोरच्या सीटवर पाय ठेवून बसायचं. मग दुसरा येऊन बसतो त्यावेळेला त्याला ते तुमच्या पायाची चप्पलची घाण लागणार नाही का. साधी गोष्ट त्याच्यामध्ये आहे. खिडकीतनं कचरा, रेल्वेच्या बसच्या खिडकीतनं कचरा फेकून द्यायचा. सार्वजनिक शौचालय वापरत असताना पाण्याचा वापर व्यवस्थित करायचा नाही, आपण अस्वच्छ ठेवून निघून जायचं, हा सेन्स नाही ना मित्र. बरं, हे सार्वजनिक व्यवस्थेचं जाऊ दे, तुमचं स्वतःचं एक इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर बिल्डिंग जे आहे, तुम्हाला जी सवय लागली पाहिजे, तुम्ही जे या ठिकाणी एक प्रीमियम लाईफचे या ठिकाणी पार्ट बनायला पाहिजे, तर तुम्हाला ह्या सवयी लागल्या पाहिजेत की मी वापरलेलं शौचालय, मी वापरलेली सार्वजनिक व्यवस्था माझ्या नंतर येणाऱ्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने वापरायला मिळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर या गोष्टी म्हणजे याचं हे बिंबवण्याचा प्रयत्न कोणकोणत्या शो मधनं होतो हे लक्षात त्याच्यामध्ये. म्हणजे कपिल शर्मा शो सारख्या ठिकाणी त्याच्यामध्ये कपिल शर्मानी जाणीवपूर्वक त्या गोष्टी काही बाईटमध्ये घेतल्या की मी बाहेर पडत असताना एखाद्या या ठिकाणी दुसऱ्याच्या घरी किंवा दुसऱ्याच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही वॉशरूमला गेलात, फ्लश केलं की टँक मधले पाणी संपतं आणि तुम्ही उठून जात असता त्यावेळेला पाणी नसतं, त्यामुळे ते पूर्ण स्वच्छ होत नाही, तर तुम्ही काय करता हा प्रश्न त्यांनी काही स्टारला विचारला आणि त्या स्टारने उत्तर दिलं की आम्ही जो काही जेट स्प्रे असतो त्या स्प्रेनं ते स्वच्छ करतो, पण स्वच्छ होत नाही तोपर्यंत सोडून बाहेर जात नाही. हे बघतच नाही आपण. हा संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. छोटासा बदल करू शकतो ना आपण दररोजच्या वापरामध्ये, आपल्या लक्षात घ्या. कारण शेवटी आपल्यानंतर आपल्या घरचे येणार आहे, तिथं हा विषय होऊ शकतो. काही म्हणते सर काय ह्या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत जे तुमचं आणि तुमच्या माध्यमातून नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये उपयोगाला येणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ लक्षात बंद कर म्हणून आपल्याला कोणतं सांगितलं, तुझ्या घरचं आहे का असं विचारलं तर तुझ्या पण घरचा नाही, माझ्या पण घरचा नाही. पाणी हेही महत्वाचं आहे आपल्याला त्याच्यावरतीतनं, त्यामुळे ते नळ बंद करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. वाया जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. ऐतिहासिक वारसा तिथे नाव कोरू नका, करू देऊ नका, लक्षात घ्या. शिल्पांना स्पर्श करू नका, जिथे सांगितले आत जाऊ नका, हात लावू नका, तिथे थोडंसं जपून राहायला पाहिजे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करायला पाहिजे, हे लक्षात त्याच्यावरतीतनं. आपण टॅक्स जे आहेत ना ते वेळेवर भरण्यापेक्षा दंडात्मक कारवाईची वाट बघतो, लक्षात. आणि मग या ठिकाणी बऱ्यापैकी चुकीच्या गोष्टींचा विरोध करता आला पाहिजे नम्रपणे, लक्षात घ्या. सार्वजनिक ठिकाणी कोणी मालमत्तेचं नुकसान करत असेल तर त्याला विरोध करणे, व्हिडिओ फोटो काढणे, पोलिसांना कळवणे, त्याच्यामध्ये सोशल मीडियावर पोस्ट करणे जबाबदारीने. म्हणजे ह्या पद्धतीचं होऊ नये. पहिल्यांदा फक्त झालेल्या घटनेचं टाका,
त्याच्यावर बदल होत नसेल तर झालेली घटना आणि व्यक्ती याच्यासोबत टाकून द्या. बदल होतात. सामाजिक जे काय दबाव असतो तो दबाव या ठिकाणी चांगल्या पद्धत होता. सगळ्यात महत्वाचं हे पुढच्या पिढीला तुम्हाला काय करायचं आहे, संस्कार द्यायचे हे लक्षात त्याच्यामध्ये. हे नवीन युगातले बदललेले संस्कार आहेत. या संस्कारामध्ये एक महत्वाचा भाग सार्वजनिक व्यवस्थेचं संरक्षण हा भाग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आज ज्या वेळेला हा विषय आपण चर्चेला घेतला त्यावेळेला तुम्हाला फक्त एकच टास्क आजचा आहे लक्षात त्याच्या वतीतनं. एक अशी सार्वजनिक व्यवस्था ऑब्झर्व करा आणि तिथली असणारी दुरावस्था काय आहे ही जर आपल्याकडे सिव्हिक सेन्स असता तर अशी झाली नसती असं वाटतंय, ते लिहून काढा. आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, करायला जाऊ नका पण करू शकता हे लिहा. फक्त साधारणतः 5 ओळी त्या व्यवस्थेबद्दल, 5 ओळी दुर्व्यवस्थेबद्दल आणि 5 ओळी तुमच्या काय उपाय आहेत त्याच्याबद्दलचे असू शकते, लक्षात घ्या. काल मित्रांनो एक गंमत अशी झाली की उपस्थित मुलं होती आपल्याकडे 950 पण अटेंडन्स लावल्या 1335 लोकांनी. आलं लक्षात. आता त्या लोकांना असं वाटतंय चला आपण त्याच्यामध्ये सहभागी झालो करत असतात त्याच्या बाबतीतनं. पण हे अटेंडन्स आणि सर्टिफिकेटसाठी नाहीच आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. साधी सवयी मी तुम्हाला काय सांगितली, 980 लोक उपस्थित असताना मी सांगितलं होतं की सकाळी जो वेळेवर उपस्थित राहतोय त्याला त्याच्यामध्ये कंट्रोल आहे की बाबा हा चला मी व्यवस्थित उपस्थित राहिलो, हे लक्षात घ्या. त्याची थोडीशी काळजी घेऊ आपण पुढे जाण्यासाठी. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू आपण संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.